1 चमचा मीठ टाकत आहे. तर फ्रेंड्स इथे बघा ट्रॉल्या आज आहे ना किचन क्लिनिंगला काढलेलं आहे. तर आहे ना ट्रॉल्या जरा घाण झाल्या होत्या, म्हणजे असं आठवड्याच्या मी पुसून काढते, पण म्हटलं की चला आज पूर्ण क्लीन करूया. तर असं थोडं थोडं क्लीन केलं ना की मग लवकर मोठी डीप क्लिनिंग काढता येत नाही आणि करायची गरजही पडत नाही. तर छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या करता येतात. तर फ्रेंड्स बघा इथे ना माझी सगळी भांडी वगैरे आहे ना क्लिनिंग करून झाली आहेत, घासून झाली आहेत आणि इथे इथे असे बाहेर काही उन्हात वगैरे अशी मी ठेवली आहेत, म्हणजे पटकन सुकली की ट्रॉल्या पुसून झाल्या ना की पटकन त्यामध्ये लगेच लावायला मोकळा होतो आपण. आता ह्या ज्या भरण्या आहेत ना ह्या काचेच्या आहेत, ह्या मी नंतरला घासणार आहे आणि ह्याचा व्हिडिओ आहे ना मी पार्ट 2 मध्ये दाखवेल. हा माझा पार्ट 1 आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ना मी हे फक्त कुकर आणि हे जे आहे ना ते फक्त चहासाठी आणि कुकर जेवणासाठी असं काढून ठेवलेलं आहे. कारण की मग परत पूर्ण भांड्यांना हात लागतो आणि डाग लागतात. तर डाग लागलेली भांडी मला आवडत नाही. तर इथे बघा ह्या ट्रॉल्यासुद्धा आहेत ना, मी असं पुसून घेणार आहे. जे मी सोल्युशन बनवलं आहे ना त्याने ह्या सगळ्या ट्रॉल्या पुसून घेणार आहे आणि खूप छान अशा चकचकीत निघतात. आणि खरं म्हणजे तर आहे ना त्याच्या खाली मी ट्रॉल्यांमध्ये ना असे मॅट पण अंथरून ठेवते, जेणेकरून आहे ना भांडी आपली लवकर खराब तर होतच नाही, पण ट्रॉल्यासुद्धा आहे ना वरवरून म्हणजे नुसत्या जरी पुसल्या ना तरी छान राहतात आणि छान वाटतं ट्रॉल्यांमध्ये मॅट टाकल्यावर. इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त चपात्या बाकी आहेत. तर त्या चपात्या वगैरे करून घेते आणि मग बाकी पुढच्या क्लिनिंगला लागते. तर हा स्वयंपाक आहे ना सकाळीच बनवून घेतला होता. मग काय होतं ना की वेळ जातो आणि त्याच्यानंतर मग जेवणाचे वगैरे हे होऊन जातं. तर ना असं मला एकंदरीत क्लिनिंगला आहे ना सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली होती आणि थोडेसे भांडे राहिले होते. मम्मी ते क्लीन करून घेत आहे. मध्ये मध्ये डुग्गूसाठी ब्रेक घ्यावा लागतो, त्याला जवळ घ्यावं लागतं, झोपवावं लागतं, त्याला भरवावं लागतं. तर असं सगळा वेळ जातो माझा दिवसभरामध्ये. आणि इथे आहे ना हे जे टाईल्स आणि गॅस आहे ना तो भरपूर खराब झालेला आहे. तर मला वरपासून टाईल्स पुसूनच घ्यायची होती. तर म्हटलं की चला आता हे बाकीचं सगळी भांडी-कुंडी वगैरे घासून झालेली आहे. मिक्सर तेवढा कोपऱ्यातला पुसायचा आहे आणि तो मिक्सर मी वरती शिफ्ट करणार आहे. तर जसं लागेल तसं आपण घेऊन वापरू शकतो असा. तर मिक्सरसुद्धा माझा स्वच्छ असतो, एवढा काही घाण नसतो. आणि इथे बघा मी आहे ना जे टाईल्स आणि लाद्या म्हणजे टाईल्स आणि गॅस पुसायसाठी जे लोशन बनवणार आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना मी विम लिक्विड घेतलेलं आहे, विनेगर घेतलं आहे आणि बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ असं आपण टाकून आहे ना मस्त असं लिक्विड बनवायचं. हे लिक्विड खरंच इतकं छान असतं ना की ह्याच्याने ना तुम्ही कोणता पण जिद्दी डाग असेल ना तो निघून जातो आणि जास्त मेहनत नाही पडत घासण्यासाठी. तर आहे ना गॅस तर तुम्ही नक्कीच ह्याच्याने रोज पुसून काढा, खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरच्या लिक्विडपेक्षा हे लिक्विड एकदम मस्त आणि छान आहे. तर हे ना एक DIY केलं आहे आपण आणि तसंही तुम्ही क्लिनिंगसाठी हे लिक्विड रोज यूज करू शकता सोल्युशन म्हणून. बघा मी इथे ना आता ही स्प्रे बॉटल घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी ना विम लिक्विड टाकणार आहे आणि विम लिक्विड पण इतकं छान आहे ना, खरंच तुम्हाला काय सांगू. त्याच्याने ना भांडी छान निघतात, एकदम क्लीन निघतात. मला विम लिक्विडच आवडतं तर मी तेच आणते. प्रिल पण आवडतं, प्रिल पण मी यूज करते. पण जास्त जर रेट्स द्यायचं झालं तर मी विम लिक्विडलाच देईल. मस्त आहे. तर असो, इथे मी ना विम लिक्विड आहे ना स्प्रे बॉटलमध्ये टाकून घेतलं. त्याच्यानंतर मी बेकिंग पावडर टाकणार आहे. तर बेकिंग पावडर मी हे सगळ्या गोष्टी आहेत ना मी अंदाजे टाकल्या आहेत. तुम्ही मेजर वाईज घ्याल ना तर मी सांगेल की आठवड्याभरासाठी 3 चमचे विम लिक्विड घ्या, 3 चमचे तुम्ही विनेगर घ्या आणि 3 चमचे तुम्ही बेकिंग सोडा घ्या, 3 चमचे तुम्ही असं म्हणजे समप्रमाणात घ्या सगळं. मीठ घ्या आणि मस्तपैकी ह्याचं लोशन आणि पाणी टाका ह्याच्यामध्ये आणि मस्त असं लोशन बनवून आहे ना तुम्ही हे बनवून जास्त दिवसाचं ठेवायचं नाही. मग त्याच्यात आहे ना एक वेगळ्या प्रकारचं केमिकल तयार होतं आणि ते आपल्याला आपल्या शरीरासाठी हार्ड होतं त्याच्यामुळे. तर ते तसं बनवून नाही घ्यायचं. हे जेवढं लागेल तेवढं बनवून घ्या आणि 8-8 दिवसांनी ना तुम्ही हे सगळं नवीन नवीन परत बनवत राहावा. तर खरंच हे खूप छान आहे. तुम्ही बघा. मी तुम्हाला क्लीन करून झाल्यावरती नंतर नक्कीच दाखवेल की कसं आहे ते.
आणि हे सगळं टाकून झालं ना, मग आपण ह्याला आहे ना पाणी टाकून नंतर छान प्रकारे असं शेक करायचं. तर इथे ना मी मीठसुद्धा टाकत आहे. मिठाने पण कोणतीही वस्तू तुम्ही खरं सांगू का, मिठाने आहे ना मातीचा जो मटका असतो ना पाणी पिण्याचा, तो मिठाने घासून काढायचा, साबणने नाही. साबणने पूर्ण तो मटका आहे ना त्याला बुरशी लागते. तर आपण कधीच साबणने घासून काढायचं नाही आहे. मीठ घ्यायचं, आपला स्कॉच ब्राईट असतो ना, तो स्वच्छवाला असा नवीन करकरीतवाला घ्यायचा. सेपरेटच ठेवायचा मटका क्लीन करण्यासाठीचा. मी सेपरेटच ठेवते आणि त्याच्यावरती मी फक्त 1 चमचा मीठ टाकते आणि वरून आतून अशा सगळ्या बाजूने ना मिठाने ना मटका पूर्ण क्लीनसुद्धा करते आणि खूप छान हे होतं. मटका निघतो आणि चकचकीत पण होतो आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी एक छान असा टेस्टसुद्धा लागते त्याची पाण्याची. आणि आम्ही वर्षाच्या 12 महिने मटक्याचंच पाणी पितो. तर इथे बघा मी हे जे लिक्विड आहे ना, ते मी असं सगळं टाईल्सला वगैरे मारून घेणार आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्हाला इथे आता जवळून दाखवते बघा. सगळे असे ना येलो येल्लो येल्लो आहे ना फोडणीचे डाग असे बसलेले आहेत. तर आहे ना मी टाईल्स पुसते, पण आहे ना आठवड्यातून एकदा अशी म्हणजे वरून वगैरे पुसून घेते. आणि ह्यावेळेस म्हटलं की आहे ना क्लिनिंग करायची ना, तर 15 दिवस माझे असेच गेले आणि मी काय वरून टाईल्स पुसली नाही. ते इथे तुम्ही पाहू शकता आणि मला तसंही तुम्हाला व्हिडिओमधून दाखवायचंच असतं. तर तुम्ही पाहू शकता इथे की ना खूप थोडे येलो येलो असं हे झालेलं आहे. इतके दिसणार नाही कारण मी वारंवार पुसते ना, म्हणून इतके पण तुम्हाला येल्लोइश डाग नाही दिसणार, पण आहेत असं. तर मी ना इथे असं गॅसला पण लिक्विड मारून घेतलं आहे आणि इथे सुद्धा वाटलंच ना तुम्हाला जास्त जिद्दी डाग वाटतंय, तर तुम्ही आहे ना त्याला 5 मिनटं असं स्प्रे मारून ठेवा. आणि मस्तपैकी मारून ठेवल्यावरती ना तुम्हाला जास्त स्क्रब करायची गरजच नाही पडणार. फक्त एका फडक्याने तुम्ही असं पुसून काढा, एकदम चकचकीतपणा निघतो. तर इथे मी आहे ना कपाटाच्या दरवाजाला सुद्धा वरती जो माझा स्टोरेज बॉक्स आहे ना, त्यालासुद्धा मी आहे ना मारून घेतलं. तर इथे मी ना तुम्हाला दाखवत होते बोटाने की बघा किती छान असं टाईल्सचा कलर वगैरे दिसतोय. पण कदाचित तो असं हे नाही दिसला तुम्हाला. तर इथे थोडंसं आहे ना कॅमेरा जो हलतोय तो ईशेने हलवला होता आणि मी तिला विचारत होती की दिसतंय का प्रॉपर मी क्लिनिंग करताना. तर इथे बघा मी सगळं ह्याला आहे ना आता 5 मिनटं स्प्रे मारून ठेवला होता. आता मी हे सगळं असं पुसून घेते. तर थोडं आहे ना कॅमेराकडे पण लक्ष द्यावं लागतं. जर मेन पोर्शनच जर निघून गेला आणि माझा मोबाईलचा हाच प्रॉब्लेम होतो. बघा किती छान येल्लो असे डाग दिसत होते ना, तर अशा प्रकारे गॅस पण बघा तुम्हाला दिसत असेल किती क्लीन झाला आहे. आता त्याच लिक्विडने ना मी सर्व ट्रॉल्या ज्या आहेत ना त्या मी क्लीन करून घेणार आहे. ऑलमोस्ट म्हणजे सगळी भांडी क्लीन करून झाली आहेत. सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आता ह्याच्यानेच बघा मी त्याच लिक्विडने सगळं असं छान पुसून काढणार आहे. तर आहे ना असं वाटतच नाही की ट्रॉल्या म्हणजे पुसून काढल्या आहेत, घासून काढल्या आहेत, धुवून काढल्या आहेत अशाच वाटतील तुम्हाला. इतकं छान चकचकीत असं निघतं आणि गरजच नाही पडत घासण्याची आणि धुण्याची सुद्धा. आणि इथे काय प्रॉब्लेम आहे ना, थोडंसं जरी धुतलं ना या ट्रॉल्यांना वगैरे, तर त्या थोड्या ट्रॉल्या जामसुद्धा होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आहे ना, घरामध्ये ना भरपूर पाणी असं होतं. तर आहे ना, मला असं खाली बसून झाल्यावरती ना असं थोडा डाग वाटला. मी पुन्हा उठले आणि एक हात मारून घेतला टाईल्सवरती. तर बघा गॅस पण किती चमकतो आहे ना, दिसतच असेल तुम्हाला. तर आहे ना, सारखं उठायला नको म्हणून मी ना एका मोठ्या वाटीमध्येच पाणी घेतलं आणि त्याच्यामध्येच कपडा पिळून वगैरे असं तर मी पुसून घेणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घेणार आहे. तर अशा प्रकारे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा माझा क्लिनिंगचा पार्ट 1 भाग आहे. पार्ट 2 मी घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता क्लिनिंग करण्यापासून ते त्याच्यामध्ये सामान स्टोरेज करण्यापर्यंत. शिवाय मला ग्रोसरी वगैरे पण आणायचे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर मी कोणत्यात कशी ग्रोसरी भरून ठेवते ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला. तर म्हटलं की चला, कारण एकदम सगळा व्हिडिओ दाखवला ना तर काही मेन पार्ट्स पण मिस होऊन जातात. आणि मला असं वाटतं ना की तुम्हाला सगळ्या पार्ट्स म्हणजे सगळंच दिसलं पाहिजे आणि त्याच्यातून म्हणजे सगळंच एकंदरीत तुमच्यासमोर आलं पाहिजे. म्हणून मी माझा हा प्रयत्न असतो. तर कोणता पार्ट डिलीट करू असं कळत नाही, पण म्हणजे जसं आहे तसं मी हे करते. तर इथे ना मी काही बरण्या ज्या होत्या ना मी त्या अशा पुसून घेत होते. पण नंतर मला वाटलं पुसून जर होत असेल तर काही क्लिनिंग
क्लिनिंग करण्याची गरज नाही पडणार. पण काही भरण्यांमध्ये ना अर्धं सामान आहे, तर मी ते छोट्या भरण्यांमध्ये शिफ्ट करणार आहे. तर म्हटलं जाऊ दे, नको पुसायला. ह्याच भरण्या आहेत ना आपण अशाच ठेवून देऊयात आणि नंतर मग जेव्हा सगळ्या खाली करेल ना, त्याच्यातून ज्या वस्तू कमी कमी मापाच्या आहेत त्या दुसऱ्या छोट्या छोट्या भरण्यांमध्ये भरून काढेल. तर अशा प्रकारे सगळ्या भरण्या मी ट्रॉलीमधून काढून ती ट्रॉली पण पुसून घेतली आणि आता ही त्याच्याच खालची ट्रॉली आहे. तर तिथे सुद्धा सगळे अशा म्हणजे त्या सगळ्या ह्या जेवढ्या ट्रॉल्या आहेत ना, तेवढ्या सगळ्या पुसून घेणार आहे. आणि ह्या ट्रॉल्याच्या आतमधली पण जी जागा आहे ना, तर एवढा स्पेस त्याच्यामध्ये आहे की नक्कीच आहे ना, म्हणजे जो आपला कपडा जो असतो ना, तो टाकून हात हात घालून आपण पुसू शकतो व्यवस्थित. तर इथे ह्या ट्रॉल्यांना आहे ना तसाच तितका स्पेस आहे, कारण ह्या ट्रॉल्या बाहेर नाही काढू शकत. पण आतमध्ये हात टाकून आपण ते छान स्वच्छ पुसून घेऊ शकतो. तर मी ना इथे ना जो कपडा आहे ना, तो असं स्वच्छ पाण्याने घासून म्हणजे साबण लावून धुवून काढत होते आणि त्याच्यानेच आता मी ना हा आतली जी बाजू आहे ना ट्रॉल्याच्या आतली, ती सुद्धा मी ना त्याच कपड्याने पुसून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आतला जो प्लायवूड वगैरे पण जो असतो ना ट्रॉल्यांना अटॅच असतो, तो सुद्धा मी पुसून घेत होते. कारण कधी कधी काय होतं ना, आपण ते तसंच ठेवलं ना तर त्याच्याने कॉक्रोचेस वगैरे भरपूर होतात. सहसा माझ्या घरात इतके कॉक्रोच नाही आहेत, पण इतके नाही आहेत आणि मी कसं वेळोवेळी क्लिनिंग करते म्हणून इतके काही कॉक्रोचेस नसतात आमचे. आणि मी आहे ना आता हे एवढं सगळं पुसल्यानंतर आहे ना, त्यामध्ये असं ना कॉक्रोच असं लिक्विड टाकून ठेवते, जेणेकरून कॉक्रोच येणारच नाहीत आणि जास्त असं काही त्रास होणार नाही पुसण्याचा, क्लिनिंग करण्याचा वगैरे. तर म्हणून तर म्हटलं की चला. आणि इथे बघा सगळं असं ट्रॉली वगैरे सगळं क्लीन करून झाल्यावरती त्याच्या खालची बाजूसुद्धा मी पुसून घेतली आहे. आणि बाहेरून आतून सुद्धा दरवाजे, ड्रॉवर हे सुद्धा आपल्याला क्लीन करायचे, कारण की कसं ते सुद्धा आपले चकचकीत दिसणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जेवढे आपण छान प्रकारे क्लिनिंग करू ना, तेवढं आपलं घर स्वच्छ आणि सुंदर दिसतं. तर तुम्ही म्हणत असाल की आता मध्येच का क्लिनिंग काढली आहे? तर हो फ्रेंड्स, खूप दिवस झाले क्लिनिंग करायचं होतं. जसं मी इथे शिफ्ट झाली ना, मी तेव्हा डीप क्लिनिंग केली होती. त्याच्यानंतर मी असं वरवर आठवड्यातून एकदा वगैरे असं ज्या वस्तू संपल्या आहेत किंवा असं हाताला डोळ्यासरशी ज्या वस्तू दिसतील ते सगळं असं हळूहळू क्लिनिंग करत होते. कारण की सॅटर्डे संडे इशीला स्कूलला सुट्टी असते. मग त्या दिवसांमध्ये क्लिनिंगच्या सगळ्या गोष्टीचं मॅनेज करावं लागतं. शिवाय प्रिपरेशन करावं लागतं. तर ते सुद्धा प्रिपरेशनसुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. पण म्हटलं की चला ह्यावेळेस आता डीप क्लिनिंग करून घेऊया. आणि तसंही आता महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीच्या अगोदर थोडं क्लिनिंग वगैरे करून ठेवलं ना, तर बरं वाटतं. आणि कसं असतं ना फ्रेंड्स माझं, की जेव्हा किचन वगैरे सगळं असं क्लीन असेल ना, चकचकीत असेल, तर काम करण्याचा हुरससुद्धा तितकाच चांगला वाटतो आणि मज्जा येते काम करायलासुद्धा वगैरे, जेवण वगैरे बनवण्यापासून. आणि जिथे-जिथे स्वच्छता असते तिथे-तिथे लक्ष्मी म्हणजे वसा घेते असं म्हणतात. आपली अन्नपूर्णा देवतासुद्धा आपल्याला शुभ आशीर्वाद देते. त्याच्यामुळे ना मला ह्या सगळ्या गोष्टी करायला फार आवडतात आणि करतेसुद्धा मी. तर माझं ओव्हनसुद्धा आहे ना इतकं चिकट झालं होतं ना, पहिलं ओव्हन माझ्या गॅसच्या वरतीच होतं आणि त्या फोडणीच्या ह्याच्याने ना भरपूर चिकट आणि चिवट झालं होतं. तर बघा मी ते सोल्युशन टाकून क्लीन केलं. तर त्याला 5 मिनिटं असं मारून ठेवलं ना, तर किती सुंदर झालं. फक्त ही आतली जी काच होती ना, ती मी फक्त धुवून घासून लावली आहे तिथे. पण बाकीचं पूर्ण आतलं, बाहेरचा दरवाजा वगैरे छान असं त्या लिक्विडनेच निघाला. मला दुसरं काही अशी घासायची वगैरे बिलकुल पण गरज नाही पडली. मस्तच निघाला. तर मी ना थोडंसं ह्याला आहे ना समोरून असं शिफ्ट करणार आहे, म्हणजे समोरच्या साईडने. तर थोडंसं समोर करून ठेवणार आहे आणि जे ओव्हनमधलं जे सामान आहे ना, ते सुद्धा सगळं असं शिफ्ट करून ठेवणार आहे. तर फ्रेंड्स चला, असा होता एकंदरीत क्लिनिंगचा व्हिडिओ. तर अजून काही आहे तो करेन मी तुमच्यासोबत शेअर. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.